नागपुर महानगर पालिका चुनाव में इस बार लोकतंत्र की तस्वीर फीकी नजर आई। शहर में सिर्फ 45% मतदान दर्ज होने का अनुमान है। नमस्कार, आप देख रहे हैं महान्यूज 7 के लिए मैं नंदिनी बर्वे। कम वोटिंग को लेकर अब प्रशासन पर सवाल उठ रहे। आरोप है कि प्रशासनिक अव्यवस्था और कर्मचारियों की कमी के चलते कई मतदान केंद्रों पर हालात बिगड़े। सूत्रों के मुताबिक प्रभाग 1 और 26 में ईवीएम मशीन 1.5 से 2 घंटे तक बंद रही, जिससे मतदाताओं को भारी परेशानी का सामना करना पड़ा। इसी बीच एनएमसी कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी पर मिसमैनेजमेंट के गंभीर आरोप लगाए जा रहे। अब सबसे बड़ा सवाल, क्या प्रशासन की नाकामी से नागपुर में लोकतंत्र की आवाज को दबा दिया जाएगा? नमस्कार, मी भावना संतोष लोणारे। प्रभाग क्रमांक 2 मधून मला उमेदवारी मिळाली आहे काँग्रेस पक्षाकडून। आज महानगरपालिकाची निवडणूक आहे, परंतु लोकांना कसा त्रास द्यायचा हे प्रशासनाने केलं की आणखी कोणी केलं हे माहिती नाही। आमच्या प्रभाग 2चे वोटर इथे खूप कमी आहेत आणि 1 मध्ये 6 मध्ये 7 मध्ये 9 मध्ये यांचे नावं मिळून राहिलेले आहेत। आता ते त्यांचे नाव दुसऱ्या प्रभागामध्ये असल्यामुळे आम्हाला त्यांचे मत तर मिळणारच नाही आणि ते पण आता इकडे तिकडे आम्ही कसं जाऊ, आम्ही इथे राहतो आणि दुसऱ्या प्रभागामध्ये कसं कोणाला वोट देऊ हा प्रश्न त्यांना निर्माण होऊन राहिलेला आहे। लोक इकडे तिकडे भटकून राहिलेले आणि बरेचशा लोकांचे 2 मध्ये आहेत, परंतु आम्ही ज्या बूथमधून त्यांचे नावं काढून देत आहोत त्या बूथमध्ये नाही मिळत आहे। जसं बूथ ठवरे कॉलनीचे समाज भवन आहे तो बूथ मिळालेला आहे, तिथे खोली नंबर 1 आणि खोली नंबर 2 आहे। आम्ही 1 मध्ये त्यांचे नावं काढून दिलेले आहेत, पण त्यांचे 1 मध्ये नाही मिळत आहे आणि खोली नंबर 2 मध्ये मिळत आहे। असं लोक रांगेत लागत आहेत आणि त्यांचा वेळ वाया जाऊन राहिलेला आहे। लोक आपले कामधंदे सोडून वोट करायला येऊन राहिलेले आहे। हे जनतेला किती त्रास होऊन राहिलेला आहे आणि मतदान कमी पडेल तर मग याच्यानंतर लोक मत करायला जातील का? हा खूप मोठा प्रश्न इथे निर्माण होऊन राहिलेला आहे। लोक खूप वैतागून राहिलेले आहेत। काही लोकांना खूप दूर सेंटर मिळालेले आहेत, इथले सेंटर नाही मिळालेले आहेत, त्यांना दूर सेंटर मिळालेले आहेत, तर लोक त्रासून राहिलेले आहेत। त्या म्हणतात आम्ही इतके दूर कशाला जायचं। हे प्रशासनाने कसं याने लोकांना सोय दिली पाहिजे होती, कसं त्यांनी याने अरेंजमेंट केलेलं आहे। खूप लोकांना त्रास होऊन राहिलेला आहे, पब्लिक खूप त्रासलेली आहे। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 7 नागपूर।